तर मित्रांनो, आपल्या पंढरपूरमध्ये श्रीरामाचं 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते. तर पाठीमागच्या कॅमेऱ्यानं आपण व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण मंदिराचा. हो काय ते बघताय तुम्हीच. तर पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे ते 400 ते 500 वर्षापूर्वीचं मंदिर दाखवणार. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा. एकदम मस्त बघा, किती मस्त म्हणजे कमानीचं आहे त्याच्या आतमध्ये आल्यानंतर. आणि आतमध्ये आल्यानंतर इथे एक खांब पण आहे बघा पितळाचा. आल्यानंतर इथं पूर्णच्या पूर्ण बघा दगडी बांधकाम तुम्हाला दिसत आहे. आणि या ठिकाणी बघा इकडचे जे मोठे बिल्डिंग वगैरे बांधलेले दिसते ते भक्ती निवास आहे बघा. या ठिकाणी राहण्याची सोय वगैरे ज्या वेळेला तुम्ही बाहेर गावावरून पंढरपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी राहण्याची सोय आहे बघा. आणि आपण आतमध्ये चाललेलो बघा. आता पूर्ण दगडी बांधकाम आहे, एकदम जुनं 400 ते 500 वर्षापूर्वीचं आहे बघा ही. पण आता कलर वगैरे दिलं आहे आणि ह्याला पॉलिश वगैरे केल्यामुळे तसं दिसतंय. आणि श्रीरामाची मूर्ती तर बघा, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान पण आहे तिथं बसलेला. एकदम मस्त आणि सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. आणि या ठिकाणी दुसऱ्याही बाहेर मूर्ती आहेत बघा, बघू शकता तुम्ही. आणि आपण बाहेरनं पण दाखवणार आहे मंदिर कसं दिसतंय कसं नाही, पाठीमागचा बॅकग्राऊंड, पुढचा बॅकग्राऊंड. तर व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा मित्रांनो. आणि तुम्हाला जर काही ठिकाण माहीत नसेल तर मी पत्ता सांगून देतो. पंढरपूरमध्ये आल्यानंतर अंबाबाई पटांगण म्हणून मोठं मैदान आहे. त्या मैदानावर नाहीतर हाय असं जरी आला तर तुम्ही सरकारी दवाखाना म्हणून विचारला, कोणालाही जरी विचारलं तर सरकारी दवाखान्याला चिटकूनच आहे बघा हे मंदिर. रामबाग म्हणून तिथं प्रसिद्धच आहे मंदिर. हे कोणाला प्रत्येक जणाला माहिती आहे. इथं कोणाला जरी विचारलं तरी तुम्हाला सांगून देतील. किंवा मॅपला जरी आपण टाकलं रामबाग मंदिर म्हणून तरी मॅपला पण आहे मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही पाठीमागचा एरिया किती सुंदर आणि मस्त केलेला आहे बघा. राहण्यासाठी सोय वगैरे भरपूर प्रमाणात केलेली या ठिकाणी. आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही, पूर्णच्या पूर्ण दगडी बांधकाम आहे बघा जुन्या. आणि इतकं मस्त आणि सुंदर मंदिर बघा. आम्ही म्हणजे एक 8 ते 9 वर्षाखाली बघितलं होतं आणि त्याच्या आधी एक 4-5 वर्षाखाली बघितलं होतं. पण त्यावेळेला हे काम वगैरे चालू होतं त्यांचं, पण आता काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं. आणि या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर सारे लोक आता बाहेरगावावरून वगैरे यायला सुरुवात झालेली आहे. तरी भरपूर जणांना माहीत नाही अजून, पण भरपूर जणांना माहिती आहे. त्यांनी तर कंपल्सरी बघा येऊन जायला लागले तिथं फॅमिलीसोबत वगैरे. तर मंदिर कसं वाटलं कसं नाही ते मित्रांनो नक्की कळवा. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता